भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात संजय राऊत महाविकास आघाडी सरकारनं दिलेल्या पाण्याचं समर्थन करतायत. माझा संजय राऊत यांना सवाल आहे, या अशोक खरातकरनं संजय राऊत यांनी किती रुपयाची दलाली केली? जे पाणी शेतकऱ्यांना द्यायला पाहिजे होतं, दुष्काळग्रस्तांना द्यायला पाहिजे होतं, ते पाणी महाविकास आघाडी सरकारनं या भोंदू बाबा खरातला दिलं आणि दुर्दैवानं संजय राऊत त्याचं समर्थन करतात. संजय राऊत, तुम्ही नाशिकचे संपर्क प्रमुख होतात. या काळात तुमचा आणि खरातचा संपर्क आला का? तुम्ही या भोंदू बाबांकडनं दलाली घेतली म्हणून अशा पद्धतीचे आरोप करताय. किती रुपये दलाली घेतली आणि या दलालीतनं नेमकं तुम्ही काय कमवलं? अशा पद्धतीच्या भोंदू बाबाला घेतलेल्या निर्णयाचं तुम्ही समर्थन करता. तुम्हाला लाज वाटली पाहिजे. आणि जी दलाली घेतली, या दलालीतनं नेमकं काय केलं, याचं उत्तर जनाब संजय राऊत यांनी महाराष्ट्राला दिलं पाहिजे. अशोक खरात प्रकरणामध्ये वेगवेगळ्या लोकांना सह आरोपी करा अशी मागणी संजय राऊत करतात. संजय राऊत हाच न्याय लावायचा असेल तर मिलिंद नार्वेकर आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी भोंदू बाबासाठी पायघड्या घातल्या होत्या. मग मिलिंद नार्वेकर आणि उद्धवजी ठाकरे यांना सह आरोपी करायचं का, याचं उत्तर द्या. या भोंदू बाबा प्रकरणात सविस्तर चौकशी करण्याचं काम राज्य सरकारच्या वतीनं केलं जात आहे. कुणालाही पाठीशी राज्य सरकार घालत नाही. तरीही तुम्ही याला आरोपी करा, त्याला सह आरोपी करा अशी मागणी करतायत. मग हाच न्याय लावायचा असेल तर उद्धवजी ठाकरे, मिलिंद नार्वेकर आणि भोंदू बाबाला पाणी देण्यासाठी दबाव टाकणारे स्वतः संजय राऊत यांना या प्रकरणामध्ये सह आरोपी करून त्यांची चौकशी करायची का, याचं उत्तर आधी दिलं पाहिजे. भोंदू बाबा अशोक खरातला मुख्यमंत्री पाठीशी घालतायत असा आरोप संजय राऊत करतायत. अहो संजय राऊत, ज्या उद्धवजी ठाकरे यांच्या काळामध्ये भोंदू बाबाचे कारनामे समोर आले होते तरीही तुम्ही कारवाई करण्याची हिंमत केली नाही. उलट देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे हे सगळं प्रकरण आल्यानंतर त्यांनी अतिशय गांभीर्याने हाताळलं आणि या प्रकरणामध्ये तपास करून कारवाई करण्याचे आदेश दिले. एवढंच नाही तर या भोंदू बाबाला बेड्या ठोकण्याचं काम देवेंद्रजी फडणवीसांनी केलं. या संपूर्ण प्रकरणाची SIT चौकशी सुरू आहे आणि अतिशय गांभीर्याने हे प्रकरण हाताळलं जात आहे. देवाभाऊ मुख्यमंत्री आहेत म्हणूनच या भोंदू बाबाचा पर्दाफाश झाला. अन्यथा महाविकास आघाडीच्या काळामध्ये तुम्ही अनेक गुन्हेगारांना पाठीशी घातलंय, हे महाराष्ट्राने बघितलंय. गुन्हेगारांना पाठीशी घालणारं सरकार हे महाविकास आघाडीचं सरकार होतं, तर या भोंदू अशोक खरातला बेड्या घालणारं सरकार हे देवाभाऊंचं सरकार आहे. हे महाराष्ट्रातील जनता ओळखते. तुम्ही किती आरोप केले तरी त्याचा काहीही परिणाम होणार नाही. देशात किंवा महाराष्ट्रात कुठेही इंधन टंचाई नाही. 60 दिवस शिल्लक राहील इतकं इंधन आपल्याकडे आहे. महाराष्ट्रात देखील गॅसची टंचाई नाही. उलट बुकिंग केल्यानंतर 25 दिवसामध्ये गॅस सिलेंडर मिळतं. तरीही संजय राऊत अफवा पसरवण्याचं काम करतायत. संजय राऊतांना इतकंच सांगायचंय की तुम्ही कितीही अफवा पसरवल्या तरी जनता त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही. लोकांचा पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि देवाभाऊंवर पूर्ण विश्वास आहे. अशा पद्धतीच्या अफवा पसरून या राज्यामध्ये अराजकता निर्माण झाली पाहिजे, जास्तीचं बुकिंग होऊन लोक पॅनिक झाले पाहिजे, अशा पद्धतीचा षडयंत्र संजय राऊत यांच्या मार्फत केलं जात आहे. परंतु संजय राऊत, तुमचं हे षडयंत्र यशस्वी होणार नाही. लोकांना कितीही संकटात टाकण्याचा प्रयत्न केला, पॅनिक करून बुकिंग करण्यासाठी सांगितलं गेलं तरी लोक तुमच्या आव्हानावरून पॅनिक होणार नाहीत. तुमचा हा राज्य पेटवण्याचा, देश पेटवण्याचा प्रयत्न यशस्वी होणार नाही. गॅससाठी गुजरातमध्ये रांगा लागतायत, नोटबंदीसाठी गुजरातमध्ये रांगा लागत होत्या असं म्हणून परत एकदा गुजरातवर घसरण्याचं काम संजय राऊतांनी केलंय. संजय राऊत, तुम्हाला उठता बसता फक्त गुजरात आठवतं का? पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात देशाचा विकास होतोय, देश पुढे जातोय. आणि आज आपण बघतोय की महाराष्ट्र असेल FDI मध्ये क्रमांक 1चा आहे, परंतु तुम्हाला ते दिसणार नाही. आज गॅससाठी कुठेही रांगा नाहीत. 25 दिवसामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये 35 दिवसामध्ये गॅस बुकिंग मिळतं. तरीही तुम्ही अफवा पसरवण्याचं काम करतायत आणि मध्ये मध्ये गुजरातचं नाव घेतलं की तुम्हाला वाटतं आपली मराठी अस्मिता जागी होईल. परंतु इथल्या मराठी माणसानं तुम्हाला नाकारलंय, तुमच्या पक्षाला नाकारलंय. तुमची धाव उरणपर्यंत उरलेली नाही आणि तुम्ही इराणच्या गप्पा मारणं बंद केलं पाहिजे.